श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या आहे 4 ऑगस्ट आणि या दिवशी आलेली आहे दीप अमावस्या. तर आषाढी अमावस्येलाच दीप अमावस्या, गटारी अमावस्या असं म्हणून देखील ओळखलं जातं. तर पहा, 4 ऑगस्टला दीप अमावस्या साजरी केली जाणार आहे आणि त्यानंतर लगेचच सोमवारपासून श्रावण हा चालू होत आहे. पहा, प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येत असते आणि प्रत्येक अमावस्या तिथीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. या अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. घरामध्ये जे बी छोटे मोठे जे सर्व दिवे आहेत तर ते सर्व दिवे गोळा केले जातात आणि दूध आणि पाण्याने ते दिवे स्वच्छ करून त्यांची पाटावरती विधिवत पूजाही केली जाते. त्याचबरोबर या दिव्यांना कणकेचे दिवे तयार करून त्या दिव्यांनी ओवाळलं जातं. त्याचबरोबर आपल्या घरातील मुलांना देखील कणकेच्या दिव्यांनी ओवाळलं जातं. त्याचबरोबर त्या दिव्यांना आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य निर्माण व्हावे, आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हावी यासाठी प्रार्थना केली जाते. तर पहा, मुलांना दिव्यांनी ओवाळलं जातं, त्यांचं औक्षण केलं जातं. त्याचबरोबर या दिवशी मुलांसाठी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हा उपाय करायचा आहे. तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी असा हा एक दिवा लावायचा आहे. हा दिवा जर आपण लावला तर मुलांचे सर्व विघ्न, संकट, अडचणी सर्व दूर होऊन जातील. मुलांची शिक्षणात प्रगती होईल, नोकरीत प्रगती होईल, अभ्यासात प्रगती होईल आणि मुलांच्या ज्या बी काही इच्छा असतील तर त्यासुद्धा पूर्ण होतील. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, हेल्पफुल वाटत असतील तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते. त्यांनी योग्य यश संपादन करावं, त्याचे सर्व आयुष्य हे सुखकर व्हावे यासाठी आई वडील भरपूर प्रयत्न हे करत असतात. आणि पहा, अशातच मुलांना खूप सारे नजरदोष हे लागले जातात आणि मुलांची प्रगती ही कुठेतरी खुंटली जाते. आणि पहा, ह्या अमावस्या तिथी जे असते ना, तर या दिवशी मुलांसाठी जर आपण काही उपाय केले तर मुलांचे सर्व नजरदोष, संकट, अडचणी, अडथळे हे दूर होऊन जातात. आपल्या मुलांवरती पडलेल्या वाईट दृष्टीमुळे आपल्या मुलांचे आरोग्य ठीक राहत नाही, त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही, ते हट्टीपणा करायला सुरुवात करतात, मुलं सारखी चिडचिड करतात, त्यांची अभ्यासात प्रगती होत नाही, ते कोणतंही काम करायला गेले की त्यामध्ये यश प्राप्त होत नाही, मुलं खूप डिग्री धारण केलेली असली तरीसुद्धा त्यांना नोकरी प्राप्त होत नाही, त्यांचा मोठे मुलं असतील तर त्यांचा विवाह जमत नाही. अशा बऱ्याचशा समस्या मुलांच्या बाबतीत बघायला भेटतात. त्याचबरोबर मुलं रात्री झोपेतून डचकून उठणे, त्याचबरोबर त्यांना वेगवेगळे स्वप्न पडणे, त्यांना रात्री झोप शांत न लागणे आणि अशा ह्या जी काही लक्षणं आहेत तर ती नजरदोषची लक्षणं असतात. कधी कधी मुलं अचानक आजारी पडतात. तर म्हणूनच अशा सर्व समस्यांसाठी आपल्याला आपल्या मुलांसाठी असा हा एक दिवा जो आहे ना तर तो आपल्याला लावायचा आहे. तर बघा, तुम्ही जो दिवा मी सांगणार आहे ना लावायला, तर तो दिवा तुम्हाला अमावस्येच्या दिवशी म्हणजे उद्या संध्याकाळी तुम्हाला लावायचा आहे. तर हा एक प्रकारचा उताराच म्हणा, कारण उतारे हे संध्याकाळीच केले जातात. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही. एक कणकेचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला काळ्या रंगाची वात लावायची आहे. तुमच्याकडे जर काळ्या रंगाचा धागा असेल तर त्या काळ्या रंगाच्या धाग्याची ही तुम्हाला वात लावायची आहे. यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे. आता पिवळी मोहरी नसेल तर जी काळी मोहरी आहे ती टाकली तरी चालेल. आणि त्यानंतर तुम्हाला लाल ज्या सुक्या मिरच्या असतात तर त्या तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत.
किंवा तुम्ही त्यामध्ये खोचल्या तरीसुद्धा चालेल। त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे आणि प्रज्वलित करायचा आहे। दिव्यामध्ये तुमच्याकडे जे बी तेल असेल ते तुम्हाला टाकायचं आहे। पहा, हे सर्व तुम्ही केल्यानंतर तुम्हाला मुलांना आपल्या समोर पूर्व पश्चिम असं बसवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा दिवा घेऊन त्यानंतर हा दिवा हातामध्ये घेऊन तुम्हाला मुलांवरून ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा गोल फिरतो त्या पद्धतीने तुम्हाला गोलाकार पद्धतीने हा दिवा मुलांवरून ओवाळून घ्यायचा आहे। हा तुम्ही 3 वेळा ओवाळू शकता, 7 वेळा ओवाळू शकता। हा दिवा तुम्ही ओवाळत असताना ओम श्रीम गुरुदेव दत्त, ओम श्रीम गुरुदेव दत्त, नमो नमः असं म्हणायचं आहे। असा हा दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि ओवाळून झाल्यानंतर हा दिवा तुम्हाला एका साईडला एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचा आहे। हा दिवा तुम्ही घराच्या बाहेर एका साईडला ठेवून दिला तरीसुद्धा चालेल। आणि पहा, हा दिवा जरी तुमचा बाहेर ठेवल्यावर विझला तरी काही हरकत नाही। फक्त हा दिवा आपल्याला उतारा करण्यासाठी प्रज्वलित करायचा होता, तो विझला तरी काही हरकत नाही। पहा, तुमच्या घरामध्ये 2 मुलं आहेत तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे दिवे घ्यायचे आहेत, वेगवेगळा उपाय तुम्हाला करायचा आहे। आता पहा, तुमची मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, मुलांचा फोटो असेल तर त्या फोटोवरून तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो ओवाळून घ्यायचा आहे किंवा तुम्ही मुलांना व्हिडिओ कॉल देखील करू शकता। तर पहा, या दीप अमावस्येला मुलांना ओवाळण्याचं खूप महत्त्व दिलं जातं, मुलांचं औक्षण करण्याला खूप महत्त्व दिलं जातं। त्यामुळे तुम्ही दिव्याच्या संदर्भात जे बी उपाय असतील तर ते उपाय तुम्ही नक्की या दीप अमावस्येला करा। जर आपण आपला मुलांसाठी असा जर उपाय केला तर हा उपाय अतिशय प्रभावशाली ठरत असतो। अमावस्येच्या दिवशी पहा, चंद्र हा पूर्ण झाकलेला असतो आणि पहा, जर तुम्हाला अमावस्येच्या दिवशी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही साध्या सुध्या पद्धतीने अजून एक उपाय करू शकता। तुम्हाला खडेमीठ घ्यायचं आहे, खडेमीठ हातामध्ये घ्यायचं, ती मूठ घट्ट बंद करायची आणि ती मुलांवरून तुम्हाला 7 वेळा, डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे। झाल्यानंतर तुम्हाला हे जे मीठ आहे तर ते बेसिन असेल, भांडे घासायचं बेसिन असतं, टॉयलेट असेल तर तिथे तुम्ही हे फ्लॅश करून टाकून देऊ शकता। तर किंवा तुम्ही हे जे मीठ आहे तर ते खरकट्या पाण्यामध्ये जर टाकलं आणि ते पाणी तुम्ही बाहेर फेकलं किंवा मग तुम्ही फ्लॅश करून दिलं तरीसुद्धा खूप याचा रिझल्ट चांगला भेटतो। कारण जर तुम्ही भांडे स्वच्छ करून थोडेसे खरकटं पाणी राहिलेलं असेल तर त्या पाण्यामध्ये तुम्ही नक्की असं मीठ विसर्जित करू शकता। तर पहा, अशा पद्धतीने हे जे 2 उपाय आहेत तर ते तुम्हाला या दीप अमावस्येला आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करायचे आहे। तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।